हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर तुम्ही कसे आहात? मी बरी आहे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, आज आहे अक्षय चतुर्थी. तर अक्षय चतुर्थीला आज आम्ही थोडा पकवान वगैरे बनवतो. आता मी हे बघा माझी मेहंदी, हे बघा मित्रांनो कशी आहे मेहंदी. आणि ही बघा मागच्या साईडला आणि ह्या पुढच्या साईडला हे मी लावलेली मेहंदी आहे. तर नीचे कमेंटमध्ये सांगा माझी मेहंदी कशी आहे. तर हे बघा. तर मित्रांनो, आज अक्षय चतुर्थी हा दिवस आहे. तर आम्ही आज अक्षय चतुर्थी मनवत आहोत. तर आज मी बनवली अक्षय चतुर्थीला आज आमच्या इथं भेंडी, वरण आणि मी खीर बनवली शेवयाची. हे बघा मित्रांनो, शेवयाची खीर. हे बघा, ही शेवयाची खीर आणि इथं दूध घातले थोडा. आणि हे चावल आहेत. आणि तर मित्रांनो, मी बघा काय काय बनवले. तर हे बघा पुरी बनवली. ही पुरी बनवून झाले माझे. आणि ही बघा हे झाकून ठेवते. आणि ही बघा मूग डाळ वडे आणि थोडं हे घातलेले आहे तिलामध्ये मी मूगचे वडे, मूग डाळचे वडे. हे मुगाची डाळ आहे त्यांचे वडे बनवले मी. आणि थोडा होणार आहे आता म्हणजे शिजत आहे. तर हे एवढे पकवान बनवले. अजून तुम्हाला दाखवते मी. आणि बाहेरच तर खूपच ऊन आहे. आणि हे बघा आलू चिप्स. आणि आम्ही शेवया पूजेकरिता आज अक्षय तृतीयेला शेवयाची खीर बनवतो. तर हे मी शेवया बनवलं रात्रीला, हे वाळायला टाकले आहेत. आणि आलू चिप्स पण बनवलं आहे आम्ही सकाळला लवकर काढले. तर हे आलू चिप्स पण इथं वाळायला टाकले आहे. आणि मम्मीने पूजेची थाली तयार केली. मम्मीने हे बघा कळसा आणलेला आहे, घेतला होता कळसा. आणि त्याच्यावर ही बघा, आणि हे यांच्यावर बघा ही आंबे. हे बघा छोटे छोटे 5 आंब्याची जुक ही पूजेकरिता. आणि बघा याच्यामध्ये खीर, हे डुबकं बनवलं थोडंसं इथं खीर ठेवण्यासाठी. आणि ही बघा पत्राळ. मम्मीने हे खूप सारे 4-5 पत्राळ बनवली. ही परसाची पानाची आहे पत्राळ. हे बघा गावरान पत्राळ. अशा पद्धतीने आम्ही देशी पत्राळ. आता तर मार्केटमध्ये ती झेंडीचे पत्राळ, पण ही पानाचे आहे नॅचरल. हे परसाचे पान आहे. तर परसाच्या पानाची मम्मीने पत्राळ बनवली. तर पूजेकरिता आता ही इथं पत्राळमध्ये जे पकवान बनवले ते घेत आहेत मम्मी. हे बघा मम्मीने ते पत्राळमध्ये चावल म्हणजे भात घेतला आणि वरण घेतली. याच्यावर भाजी घेणार भेंडीची आणि खीर घेणार आणि वडं आणि पुरीसुद्धा घेणार. हे बघा माझी वडे आणि पुरीचे डबे घेऊन जात आहे. वडे आणि पुरी झाले बनवून सारे. तर आज आम्ही बघा कशा पद्धतीने पूजा करतो अक्षय तृतीयाची. वेळीच्या दिनेरी बारी आ गई है पूजा करने की. मम्मी की पूजा हो चुकी है. खर्चाची याची पहिला याची पहिला हो पण हे नाही कागद. मग चल 2 तेती नाही बाहर बहुत धूप है. अभी मम्मी गई है बैल की पूजा करने के लिए. तो ये देखिए बैल के लिए मैं खाना लेके जा रही हूँ. मेरे चाचा के घर बैल है तो उनकी पूजा और उनमें खाना खिलाएंगे हम. ये देखिए मैं अभी धूप के कारण अभी क्या पहन के जा रही हूँ. बहुत ही तेज धूप है यहाँ पे. तो किस किस राज्य में कौन कौन से गांव में आज धूप निकले हैं हम नीचे कमेंट्स में बताइए. क्योंकि किसी किसी क्षेत्र में 2 दिन बारिश हुई है और हमारे इधर भी बारिश हुई थी. तो आज धूप निकल गई फाइनली. तो हमें कमेंट में बताइए. बबजी चेती हो तो कुदला
तर मित्रांनो हे बघा दोन बैल, रेड कलरचे एक बैल आहे आणि व्हाईट. मम्मीने पूजा केली, टीका वगैरे लागली आणि हे बघा त्याला खायला खाऊ अशा पद्धतीने गायच्या पूजेची पूजा केला आम्ही आज. हे बघा बहीण बैल पोळा पण साजरा करतो आमच्या गावाकडे. माझी व्हिडिओ जे बघत असतील त्यांना माहिती आहे की गावाकडे कशी बैल पूजा केली जाते. पण आज अक्षय तृतीया आहे. तर हे बघा मम्मीने आरतीसुद्धा आणली होती, काकांनी बी पूजा केली आणि मम्मीने पण. बघा आणि हे काकाकडची गाय आणि आमची पण गाय आहे, गायची पण आपण पूजा करू. ये देखिए हमारे हिंदू धर्म में भी गाय की भी पूजा की जाती है. तो मम्मी गाय को भी टीका लगाया और इसे खाना खिलाने के लिए दूसरी थाली लाएंगे क्योंकि वो बैल के लिए लेके लाई थी और अभी गाय के लिए भी लाना बाकी है. ये देखिए मैंने ऑनलाइन चप्पल मंगवाई थी तो अभी इसे देखती हूँ. ये कल शाम को आई थी लेकिन अभी भैया के लड़के को भेजी थी मैंने कि लेके आ. उसको 5 रुपये दी थी मैं खाजा खाने के लिए. तर मी आता तुम्हाला दाखवते मित्रांनो की मी चप्पल कशी बोलवली. कारण की मित्रांनो मला तर चप्पल येत नाही, तर मला जशी हवी तशी दुकानात मिळाली नाही, तर मी आज ऑनलाईन मीशोवरून बोलवली. तर हे तुम्हाला दाखवत आहे चप्पल म्हणजे ज्योती बोलवली. हे बघा मित्रांनो मी आता ठेवली लवकर पॅकेजेस आणि हे बघा न्यू चप्पल ज्योती टाईप आहे. आता मी हे घालून बघणार, मला लहान होते की मोठी होते. कारण की मित्रांनो माझ्या पाय छोटे छोटे असल्यामुळे मला चप्पल मिळतच नाही. मार्केटमध्ये बी खूप कमी मला शेवटीला लांबच चप्पल घ्यावं लागतात. तर हे बघा आता ही चप्पल आलेली आहे. ते चप्पल मी घालून बघते किती लांब होते ना किती छोटी होते बघते मी. तर मी पहिल्यांदा आता चप्पल मिशोवरून बोलवली. तर ही घालून बघते आणि मी म्हणजे मला ही मोठी होणार तर मी रिटर्न करणार. तर हे बघा मी चप्पल म्हणजे ही ज्योती बोलवली. हे बघा आता मी याला वापरून बघते. मी ही बघितली घालून पण इकडे बघा मागे ही एवढी लांब होती मला. बघा ही बघा ती एवढी लांब होती, ही एवढी म्हणजे एवढी लांब होते मला ज्योती. तर ही बघा ही बघा मित्रांनो. तर मी हिला बदलायचे की नाही तर विचार करते. त्यांना तर एवढी लांब चप्पल घालणार की. बघा मी ती दोन्ही पाय पहिल्यांदा ही ज्योती मी ऑनलाईन बनवली. मित्रांनो बघा हे गाईचे उपहार म्हणजे जेवण आहे. तर मी गाईला घेऊन जाते. बघा मित्रांनो मी हे गाईला जेवण घातले आणि गायचे आशीर्वाद घेतला आहे. बघा आमची गाय छान आहे, गौमाता आमची गाय. हे बघा तुला खाऊन टाकलं सगळे घेऊन घेतले. बघा मी पापडसुद्धा बनवले म्हणजे फोडली. हे बघा तेलातून काढली पापड. हे पापड आहे. आता याला मी घेऊन गेलो पापड पडलं पापड. आज सर्व काम झाले, जेवण वगैरे सगळं झालं आणि पक्वानसुद्धा झाले आणि अक्षय तृतीयाची पूजासुद्धा झाली. आता दुपार झालेली आहे. हे बघा आता दुपारी हे आंबे त्या आत्याने आंबे छिलले आणि मी हे काटले. बघा आता एवढे छिलून झाले आंबे. तर यांना आम्ही छोटे छोटे तुकडे केले आंब्याचे. हे आंबे म्हणजे आमच्या गावाकडे वारं आलं होतं, खूप वारं आणि पाऊस, तर त्याच्याने सगळे आंबे खाल्या पडले. तर आम्ही यांना वेचून आणलं आणि आत्याने यांना शिरून काढली आणि मी हे बघा मम्मी आणि मी काटली आणि आत्यासुद्धा आम्हाला मदत करत आहे काटायला. तेवढे आंबे आम्ही आता काटले आणि याला वाळवू. बघा मित्रांनो यांना वाळवून कुणी लोक विकतात, घरी खायलासुद्धा ठेवतात आणि विकायलासुद्धा नेतात. तर हे बघा एवढे आंबे. हे आंबे बघून कुणाच्या तोंडाला पाणी आले. बघा हे आंबा आहे कैरी. हे बघा हे घरचे आमच्या बागेतील आंबे आहेत. आमच्या वाडीत आंब्याचे बगीचे इथं आंबे लागलेले आहेत. तर खूप वारा आल्यामुळे सगळे आंबे म्हणजे खाल्या पडले काही प्रमाणात. तर आम्ही ते वेचून आणला. तर हे बघा आता हे खराब होण्यापेक्षा आम्ही चिरून काढला
आणि आता असे तुकडे करतो. तर बघा हे आत्यासोबत आम्ही एवढे आंबे आता काटले आणि आता याला वाळवणार. थोडा बहुत मम्मीने वाळवली आणि एवढे आता थोडं बाकी आहे ते यांना कापून देतो आम्ही. आणि मित्रांनो आजचे अक्षय तृतीयेचे सगळे वगैरे आणि तुम्हाला आंबे आवडते का सांगा मला कमेंटमध्ये. तर हे बघा खूप सारे आंबे आणि ती पण छोटे आंबे आहेत आणि थोडं आंबे ठेवले आहे. खूप असं मोठं वारं आले की आंबे खूप पडले. तर मित्रांनो हे सगळे झाले. आता हे थोडं बाकी आहे. आंबे कोणाकोणाला आवडतात तर मला सांगा कमेंटमध्ये. आणि हे बघा आंब्याला बघून कुणाच्या तोंडाला पाणी आले ते मला सांगा. आणि आजचे व्हिडिओ मी इथंच संपवते. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट आणि आपल्या मित्रांसमोर शेअर करा. चला मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.